पुणे महानगरपालिकेने 13 अनधिकृत शाळेची यादी घोषित केलेली आहे आणि यामध्ये कुठल्याही पालकांनी आपल्या मुलांना प्रवेश देऊ नये असं आवाहन केलेलं आहे। मात्र या सगळ्याला जबाबदार कोण हा खरा प्रश्न आहे, कारण वर्षोवर्ष विद्यार्थ्यांच्या सगळ्या आयुष्याशी खेळणाऱ्या शाळा सातत्याने अनधिकृत कशा पुढे येतात, कशा चालतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे। पॅरेंट असोसिएशनचे जयश्री देशपांडे आपल्या सोबत आहेत। तुम्ही सातत्याने या सगळ्या क्षेत्रात काम करताय, दरवर्षी या शाळा अनधिकृत होत आहेत, यावर्षी पुन्हा 13 शाळा अनधिकृत झाल्यात, काय नेमकं? खरं तर यंदा आता आपण जर बघितलं असेल तर आता मे महिना सुरू झालेला आहे आणि काल लिस्ट आपल्याकडे आली। आज सगळ्या लोकांनी आपण ती लिस्ट फ्लॅश केलेली आहे। वास्तविक पाहता सगळं अकॅडमिक आता सध्या जर मॅक्झिमम शाळा ह्या सीबीएसई बोर्ड अशा नावाखाली चालतायत, परंतु जिथे शाळाच अनधिकृत आहेत तिथे सीबीएसई बोर्ड आणि एसएससी बोर्ड हा विषयच राहत नाही। आपण जर बघितलं असेल तर गेल्या वर्षीच्या ज्या शाळा होत्या त्या म्हणजे माझ्याकडे आता लिस्ट मी मुद्दाम घेऊन उभी आहे, त्यापैकी गेल्या वर्षीच्या शाळांपैकी यंदा पण परत अजून त्याच्यामध्ये 6 शाळा ह्या सेम शाळा आहेत की ज्या गेल्या वर्षी पण अनधिकृत होत्या आणि यावर्षी पण अनधिकृत आहे। माझा शिक्षण मंडळाला प्रश्न असा आहे की जर गेल्या वर्षी या 6 शाळा अनधिकृत होत्या तर तुम्ही पहिलं पूर्ण वर्षभर काय केलं? वर्षभर यांनी झोपा काढल्या का खरंच यांनी कुणीतरी वरदहस्त ठेवून ही शाळा चालू ठेवण्याला हे लोक संगनमत करून सपोर्ट करतायत? पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न असा आहे की जर आमचे विद्यार्थी या शाळांमध्ये जात आहेत आणि या शाळांची ती फीस भरल्या जाते, वास्तविक पाहता फीस भरणं आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान न होणं असा फक्त शब्द तिथे वापरला जातो। जर शाळा इल्लीगल असतील तर त्या शाळेमध्ये भरलेली फीस पण इल्लीगल आहे, आमच्या मुलांना दिलेलं शिक्षण पण इल्लीगल आहे। आज या माध्यमातून माझी अशी मागणी आहे की या सगळ्या इल्लीगल शाळांमधली फीस पालकांना परत करण्याची शिक्षण मंडळाची जबाबदारी आहे, कारण ही पूर्णत्वे त्यांची चूक आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट, आता मे महिना सुरू झालेला आहे। मे महिन्यामध्ये जेव्हा आता हे सगळे अकॅडमिक चालू होतात, वास्तविक पाहता डिसेंबरमध्ये ॲडमिशन्स पूर्ण होतात आणि अकॅडमिक आपलं चालू होतं मार्च एंड नंतर एप्रिल हा पूर्ण महिना पुढच्या अकॅडमिकचं 1 महिना शाळा वास्तविक पाहता पूर्ण झालेली आहे। आता 1 महिना शाळा पूर्ण झाली आणि बाकीच्या दिवसांमध्ये तुम्ही अचानक ही शाळा इल्लीगल म्हणून घोषित करता, मग कदाचित तुम्हाला या शाळा चालू ठेवायच्या त्याच्यामध्ये काही वेगळं इंटरेस्ट कोणाचे आहेत का? त्यामुळे हा सगळा फार्स केला जातो का? डिसेंबरपासून आम्ही खरं तर शिक्षण मंडळांच्या मागे लागलेलो आहोत। आम्ही वारंवार फॉलोअप घेत आहोत की तुम्ही इल्लीगल शाळा 6 महिने आधी डिक्लेअर केल्या पाहिजेत। खरं तर ह्या सगळ्या शाळा इल्लीगल असून सुद्धा का चालू राहतात? तर याला सगळ्यात मोठं कारण असं आहे की आपल्याकडे जो कायदा आहे तो कायदा अत्यंत वीक आहे। कायदा एकीकडे दाखवतो की आम्ही पालकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी कायदा केलेला आहे, पण कायद्यामधल्या जर तरतुदी आपण बघितल्या तर अतिशय सोपं आहे। 10,000 रुपये पर डे दंड आणि 1 लाख रुपये हा दंड सगळा वसूल करून इल्लीगल शाळा गेले कित्येक वर्षानुवर्ष चालू आहेत। पण हे सगळ्यांना समजलं पाहिजे की हा दंड पूर्णत्वे पालकांच्या खिशातनं वसूल होतो। म्हणजे एकीकडे इल्लीगल शाळांना अभय द्यायचं, दुसरीकडे त्यांची फक्त वर्षानुवर्ष नुसती नावच घोषित करायची आणि यांच्यावर कारवाई करणार नाही। कोण याला? विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान, पालकांचं आर्थिक होणारं नुकसान, पालकांना होणारा मनस्ताप, याला सगळी यंत्रणा बरबटलेली आहे। शिक्षण मंडळ याला जबाबदार आहे आणि माझी तर आज आपल्या माध्यमातून शिक्षण मंडळाला मागणी आहे की ज्या शाळा गेल्या वर्षी वारंवार तुम्हाला ज्या शाळा इल्लीगल तुम्ही लोक घोषित करताय त्या शाळांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि नाही झाले तर या शिक्षण मंडळातल्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत, कारण कुठेतरी यांचं संगनमत असल्याशिवाय वर्षानुवर्ष शाळा चालूच शकत नाहीत। कुठल्या शाळा आहेत ज्या डबल झालेत असं? बघा ना, आता या ठिकाणी आपल्याकडे आर्यन वर्ल्ड स्कूल एक आहे, इमॅन्युअल पब्लिक स्कूल हडपसर, सेंट व्ह्यू स्कूल कोंढवा, टीम्स तक्वा इस्लामिक स्कूल अँड मकब्बक कोंढवा, महात्मा गांधी प्रशाला, न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल बिबेवाडी। हे सगळ्या शाळा गेल्या वर्षी इनलिगल होत्या, तरी त्या वर्षभर चालल्या? येस, त्या शाळा वर्षभर चालल्या, त्यांचं सगळं अनभित सगळं व्यवस्थित गोलमाल चालू होता। आता पुन्हा 1 महिना झालेला आहे, म्हणजे पालकांनी फीस भरलेली असणार, टेक्स्टबुक्स युनिफॉर्म्स हे सगळी खरेदी झालेली आहे, कारण आता आपल्याला तर माहितीच आहे की तगादा कशा प्रकारे लावला जातो आणि पालक ह्या सगळ्याला कसा भरीस पडतो। वास्तविक पाहता इल्लीगल शाळा म्हणजे नक्की काय ह्याचा अर्थच आमच्या पालकांना माहिती नाही। यासाठी आम्ही गेल्या वर्षीपासून अशी मागणी करत होतो की प्रत्येक शाळेच्या बाहेर एक बोर्ड लावण्यात यावा, परंतु तो बोर्डही अद्याप लावण्यात आलेला नाही। मग शिक्षण मंडळ नक्की काय तसदीक घेतं की ह्या शाळा इल्लीगल आहेत? एक फक्त पेपरला बातमी द्यायची आणि ती बातमी सोडून द्यायची, याच्या व्यतिरिक्त शिक्षण मंडळ कुठलीही कारवाई करत नाही। आता 1 महिना झालाय म्हणताय तुम्ही ऑलरेडी,
तुमची अशी मागणी आहे का ह्या 1 महिन्याची सुद्धा आता काही पालकांनी फीस भरली असेल, काही शाळा सुरू झाल्या ते सगळी परत घ्यावी आणि लिगलाइज शाळेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना? निश्चित सर, गेल्या वर्षभर ह्या शाळा चालू आहेत. या 6 शाळा गेल्या वर्षभर चालू आहेत. गेल्या वर्षी पण माझ्या हातात पेपर आहे, मी पेपर घेऊन बोलतेय. गेल्या वर्षी पण या सगळ्या शाळा इल्लीगल घोषित केल्या होत्या. आत्ताही त्या शाळा इल्लीगल घोषित केल्या आहेत. माझं म्हणणं 1 महिन्याची नाही, आता जर पालकांनी फीस भरली असेल तर ती वर्षाची फीस किंवा 6 महिन्याची भरली असणार, ऑर एल्स क्वार्टरली. माझं म्हणणं आहे की गेल्या वर्षाची पण फीस पूर्ण पालकांना परत करण्यात यावी आणि आत्ता भरलेली तर परत करावीच लागणार आहे. शिक्षण विभाग नेमकं काय कारवाई करते हे पालकांना समजणं गरजेचं आहे, अशी तुमची मागणी? डेफिनेटली, कारण कारवाई करतच नाही. ह्या 6 शाळा रिपीट होतात, याच्यावरनं आपल्याला कळतं की शिक्षण विभाग कुठली कारवाई करत नाही. त्यामुळे यांचा अनाद अभय कोण देते या सगळ्याला? शिक्षण मंडळ. कारण हे सगळं ज्यांच्या अखत्यारीत चालतं त्याच लोकांनी परत त्याच गोष्टी ते लोक करतात. कुठेही शाळेमध्ये जाणं, शाळा चेकिंग करणं किंवा इल्लीगल शाळा जर तुम्ही आज घोषित केली तर तिचं नक्की काय चालू आहे हे जाऊन बघण्याची तसदी कोण घेणार ना? कारण जर आज सगळंच व्यवस्थित अनाधुंद कारभार चालू आहे तर त्याच्यामध्ये 5-6 शाळा रिपीट करून त्यांना काय फरक पडतो? आणि या फक्त 6 शाळा घोषित केल्यात. आपण जर बघितलं तर गल्लोगल्ली आणि रस्ते आज इतके शाळांचे पेव फुटलेले आहेत जिथे फक्त खाजगी शाळा वाढत आहेत, सरकारी एकही शाळा वाढत नाही. मग काय यांच्यापैकी कोणी सरकारी? माझी मागणी दुसरी अशी असेल की आज या विद्यार्थ्यांचं नुकसान करायचं नसेल तर या सगळ्या शाळा ताब्यात घ्याव्यात आणि या सगळ्या शाळा सरकारी शाळा म्हणून घोषित करण्यात याव्यात. तुमची मागणी अशी की शाळेच्या बाहेर बोर्ड लावावा आणि या इनलिगल शाळेची सुद्धा नोटीस लावावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचा फौजदारी गुन्हा दाखल करावा, शाळेच्या बाहेर नोटीस लावाव्यात. आणि आता जी मुलं या शाळांमध्ये शिकतायत, आपल्याला कुठेही मुलांचं नुकसान होणार नाही ही प्रायोरिटी आहे, पण त्याच्यामुळे मुलांचं नुकसान होणार नाही म्हणून आपण इल्लीगल गोष्टीला कधीच पाठिंबा द्यायचा नाहीये. तर आता आमची मागणी आहे की या सगळ्या शाळा गव्हर्नमेंटने टेक ओव्हर कराव्यात आणि याच्यामध्ये स्वतःचे, आता आपण बघितलं असेल कितीतरी शिक्षक बेरोजगार बसलेले आहेत. तुम्ही एकीकडे फक्त खाजगी शाळा चालतायत पण तुम्ही सरकारी शाळा वाढवत नाही. शाळा तुम्ही टेक ओव्हर करा आणि या शाळांना तुम्ही सरकारी शाळा म्हणून घोषित करा. आणि या सगळ्या संस्था चालकांवरती पहिल्यांदा फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, कारण ही एक प्रकारे पालकांची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक आहे. आणि आज जेव्हा पालकांना हे कळेल की ह्या शाळा इल्लीगल आहेत, माझी शाळा इल्लीगल आहे, तेव्हा त्यांना मानसिक त्रास किती झाला असेल याच्याबद्दल तर आपण अंदाज बांधू शकत नाही. तर आपण पाहतोय की या सगळ्या इनलिगल शाळा आहेत आणि या शाळा मालकावरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत. विद्यार्थ्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, पालकांचं ते सुद्धा भरून द्यावं. त्याचबरोबर विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून या सगळ्या शाळा ज्या आहेत त्या सरकारने ताब्यात घेऊन चालवाव्यात, अशी मागणी जी आहे ती जयश्री देशपांडे यांनी केल्याचं पाहायला मिळते. आणि वर्षानुवर्ष या सगळ्या शिक्षण विभागातून अभय दिलं जात असल्याने या शाळा सुरू आहेत. कारण गेल्या वर्षीच्या ज्या 6 शाळा होत्या त्याच रिपीट शाळा अनाधिकृत म्हणून महानगरपालिकेने घोषित केलेले आहेत. त्यामुळे आता महानगरपालिका शिक्षण विभाग काही कडक कारवाई करून पालकाचं आणि विद्यार्थ्याचं होणारं नुकसान थांबवतं कसं हे पाहणं महत्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.